नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आज राज्यातील सर्वच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका, त्याचबरोबर पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी सुद्धा आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. त्याच अनुषंगाने आजच्या आमचा लाईव्हचा विषय आहे महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर, कोणत्या दिग्गजांना दिलासा तर कुणाला बसलाय फटका. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, जर पाहिलं तर राज्यातील ज्या महापालिका आहेत, ज्या की बहुचर्चित महापालिका आहेत, अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकीची त्याच अनुषंगाने सर्वच मतदार करत होते, त्याच अनुषंगाने महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. पुणे महापालिकेसाठी सुद्धा आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. नेमक्या कोणत्या दिग्गजांना फटका बसलाय आणि कुणाला आज दिलासा बसलेला आहे? निश्चित राजरत्न, तू जसं सांगितलं तसं राज्यातल्या सर्व म्हणजे 29 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झाली. खरं तर प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली होती. अंतिम प्रभाग रचना देखील त्यातल्या हरकती सूचना ज्या प्रारूप मधल्या होत्या त्याच्यावरची सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झाली होती. आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर खरं तर सगळ्यांचंच लक्ष, इच्छुकांचं लक्ष प्रामुख्याने आरक्षण सोडतीकडे लागलं होतं. कारण आरक्षण सोडत झाल्यानंतर जवळपास चित्र स्पष्ट होतं की कोणता भाग सर्वसाधारण असेल, कोणता भाग राखीव असेल, कोणता भाग अनुसूचित जमातींसाठी असेल, कुठला भाग अनुसूचित जातींसाठी असेल, कुठला प्रभाग जो आहे तो मागासवर्गीय इतर नागरिकांचा प्रभाग यासाठी राखीव असेल. हे सगळं चित्र जवळपास आज स्पष्ट झालं. आणि आजचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजरत्न अनेक प्रभाग जे आहेत ते राखीव झाले. महिला राज जे आहे ते निश्चित झालं. म्हणजे जवळपास जर आपण पुणे महानगरपालिकेचा विचार केला तर 162 पैकी 165 पैकी 83 प्रभाग जे आहेत ते महिला राखीव असणार आहेत. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अनेक इच्छुकांना पुण्यामध्ये या महिला आरक्षणाचा फटका प्रामुख्याने बसल्याचं पाहायला मिळतोय. आरक्षणाचा फटकाच खरं तर अनेकांना बसल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये जर राजरत्न आपण पाहिलं तर पुण्यामधल्या 165 जागांसाठी होणाऱ्या प्रभागांपैकी जवळपास 22 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातींसाठी राखीव झालेल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी 2 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण गटासाठी 97 जागा ज्या आहेत त्या आरक्षित झालेल्या आहेत. आणि त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, तर अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी 11 जागा, अनुसूचित नागरिकांचा जो अनुसूचित जमाती सर्वसाधारण गट जो आहे त्यासाठी 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी महिला यासाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण मध्ये 22 जागा आणि सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारणसाठी 48 जागा अशी चिठ्ठीद्वारे आरक्षित जे आहे ते करण्यात आलेला आहे. या प्रारूप आरक्षणाची सोडत जी आहे ती आता 17 तारखेपर्यंत प्रसिद्ध जी आहे ती केली जाणार आहे. आणि सोबतच 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दरम्यान जी आहे ती दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती सूचना ज्या आहेत त्या मांडता येणार आहेत, पुण्यासाठीच्या किंवा राज्यासाठीच्या सुद्धा. मात्र या प्रभाग रचनेचा जर आपण या आरक्षण सोडतीचा जर आपण पाहिलं, अर्थात प्रभाग रचनेवरून सुद्धा पुण्यामध्ये मोठं वादंग जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं अनेक प्रभागांवरून. आणि मग जवळपास 5,000च्या घरामध्ये 5,922 इतक्या हरकती ज्या आहेत त्या प्रारूप प्रभाग रचनेवर घेण्यात आल्या होत्या. त्यातल्या काही हरकती सूचनांवर सुनावणी जी आहे ती पार पडली, काही हरकती सूचना अमान्य करण्यात आल्या आणि अंतिम प्रभाग रचना जी आहे ती जाहीर झाली. आणि ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षण सोडत ज्यावेळी होत होती, या आरक्षण सोडतीतून सुद्धा अनेकांना धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे प्रामुख्याने पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या अविनाश बागवेंना जे आहे ते आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामधले एक मोठं नाव आणि पुणे शहराचे माजी उपमहापौर राहिलेल्या डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांना सुद्धा सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवण्यात येणार आहे. सोबतच भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभेचे सहसमन्वयक माजी सभागृह नेते असणाऱ्या श्रीनाथ भिमाले यांना सुद्धा सर्वसाधारण गटातून निवडणूक जी आहे ती लढवावी लागणार आहे. पल्लवी जावळे यांना सुद्धा सर्वसाधारण गटातून निवडणूक जी आहे ती लढवावी लागणार आहे. आणि सगळ्यात जर इंटरेस्टिंग फॅक्ट आपण बघितली राजरत्न, तर पुण्यामध्ये होणारा धंगेकर वर्सेस बिडकर सामना जो आहे याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण महिला आणि ओबीसी महिला असं त्या प्रभागामध्ये आरक्षण पडल्यामुळे ही लढत सुद्धा आता होईल अशी शक्यता फार धूसर आहे. कारण स्वतः रवींद्र धंगेकर हे तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाही आहेत. त्यांचे चिरंजीव असणारे
प्रणव रवींद्र धंगेकर किंवा प्रतिभा रवींद्र धंगेकर या दोघांपैकी एक जण या प्रभागामधून निवडणूक लढू शकेल अशी स्थिती आहे. मात्र या आरक्षण सोडतीचा अनेक प्रभागांमध्ये फटका बसलाय, तर अनेकांना जैसे थे आरक्षण काही प्रभागांमध्ये राहिल्यामुळं त्यांना देखील त्याचा फायदा जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे. संकेत, जसं तू सांगितलंस की रवींद्र धंगेकर विरुद्ध गणेश बीडकर अशी लढत मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली होती आणि रवींद्र धंगेकरांनी धक्कादायकरित्या गणेश बीडकर यांचा पराभव केलेला होता. तोच आता जो प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक 24 यामध्ये जे आरक्षण सोडत, ज्या प्रभागाचं नाव आहे कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय, हा जो प्रभाग आहे त्यामध्ये दोन सर्वसाधारणसाठी 2 जागा ह्या दिलेल्या आहेत, तर एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण महिला असं आरक्षण जे आहे ते पडलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं संकेत, तर ज्या पद्धतीने सर्वसाधारण मधून जर पाहिलं तर गणेश बीडकर निवडणूक लढवू शकतात आणि जे ओबीसी महिलासाठी आरक्षण पडलेलं आहे त्या ठिकाणी जसं तू सांगितलं की प्रतिभा धांगोरकर त्या निवडणूक प्रतिभा जे आहेत त्या धंगेकर जे आहेत ते निवडणूक लढवू शकतात. परंतु याच याच प्रभागाला लागून असलेला दुसरा जो प्रभाग आहे, जो प्रभाग क्रमांक 23 आहे, जो की रविवार पेठ नाना पेठ आहे, त्या ठिकाणी ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे असं सुद्धा वर्तवण्यात येते. संकेत, निश्चित राजरत्न, रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी असणाऱ्या प्रतिभा धंगेकर ज्या आहेत त्या निवडणुकीसाठी इच्छुक तर आहेतच आणि घराबरोबरच त्या राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय राहिल्याचं पाहायला मिळालं. मग ती रवींद्र धंगेकरांची कसब्याची पोटनिवडणूक असो, पुणे लोकसभेची रवींद्र धंगेकरांची निवडणूक असो, की पुणे कसबा पेठ विधानसभेची निवडणूक असो, प्रतिभा धंगेकर या नेहमीच आग्रही राहिल्याचं पाहायला मिळतंय. जसा धंगेकरांच्या पाठीमागे एक जनसमुदाय आहे, एक जनसामान्यातला नेता अशी रवींद्र धंगेकरांची ज्या पद्धतीने ओळख आहे, तशीच ओळख ही प्रतिभा काकी धंगेकर यांची सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं प्रतिभा धंगेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेतच. मात्र आता सर्वस्वी निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे. त्यामुळे निश्चितच प्रतिभा धंगेकरांना उमेदवारी मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. संकेत, त्याचबरोबर अर्थात वसंत मोरे आणि यांचे पुत्र सुद्धा 2 प्रभागामधून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 38E मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये वसंत मोरे जे की आहेत ते उतरणार असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 40D मधून त्यांचा मुलगा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कारण प्रभाग क्रमांक 38 हा जो आहे तो शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून सुद्धा त्याची गणना केली जाते. निश्चित जो पुणे शहरामधला 41 प्रभागांमधला 5 सदस्यीय जो प्रभाग आहे तो हाच प्रभाग क्रमांक 38 आहे. ज्या प्रभाग क्रमांक 38E मधून स्वतः वसंत मोरे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. तर त्यांचे चिरंजीव असणारे रुपेश वसंत मोरे हे प्रभाग क्रमांक 40 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत. या अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022 पर्यंत आपण पाहिलं तर आई आणि मुलाची जोडी पुणे महानगरपालिकेमध्ये होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आताचे सुद्धा अध्यक्ष आणि त्यावेळेच्या संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा अध्यक्ष असणारे पुणे शहराचे माजी महापौर प्रशांत सुदामराव जगताप आणि त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा सुदामराव जगताप हे पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले होते. किंवा पती पत्नीची जोडी सुद्धा आपण पाहिलेली आहे. श्रीनाथ भीमाले आणि वंदना भीमाले असतील, राजेंद्र उर्फ बाबू वागसकर असतील आणि त्यांच्या पत्नी वनिता वागसकर असतील. तर या निवडणुकीमध्ये आपल्याला आता वडील आणि मुलाची जोडी जी आहे ती पाहायला मिळणार आहे. आणि जर दोघांचा विजय झाला तर जसं आई आणि मुलाची जोडी पुणे महानगरपालिकेमध्ये आपण प्रशांत जगताप आणि रत्नप्रभा जगताप यांच्या रूपाने पाहिली, तशीच वसंत मोरे आणि रुपेश मोरे यांच्या रूपाने वडील आणि मुलाची जोडी जी आहे ती सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळू शकेल. संकेत, हे झालं पुण्याचं. आता आपण पुण्याच्या शेजारी असणारी महत्वाची महापालिका आहे त्या महापालिकेकडे जाऊयात. अर्थात पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जर पाहिलं तर 32 प्रभाग आहेत आणि 128 नगरसेवक आहेत. यासाठी सुद्धा आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. या मतदारसंघामध्ये अर्थात या प्रभागांमध्ये कोणत्या दिग्गजांना दिलासा मिळालेला आहे, कोणत्या दिग्गजांना त्याचा फटका बसलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. संकेत, पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सुद्धा अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे. निश्चित राजरत्न, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तर अनेक दिग्गजांना फटका बसलाय. या आरक्षण सोडतीचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना बसलाय. याचं कारण असं आहे की अण्णा बनसोडेंचे चिरंजीव असणारे सिद्धार्थ बनसोडे हे साधारणतः 2 प्रभागामधून तयारी करत होते राजरत्न. मात्र ज्या 2 प्रभागामधून ते तयारी करत होते त्या दोन्ही प्रभागांमध्ये
महिला राखीव असं आरक्षण पडलंय. त्यामुळं सिद्धार्थ बनसोडे यांना दुसरा पर्याय जो आहे तो निवडावा लागणार आहे. यासोबतच जर आपण पाहिलं तर माजी स्थायी समितीचे चेअरमन असणाऱ्या सीमा सावळे, त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी चिंचवड विधानसभेची निवडणूक ज्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढली, त्या सुलक्षणा शिलवंत यांनाही या प्रभाग रचनेचा फटका बसलाय. कारण राज्यातलं 32 प्रभाग होते आणि या 32 प्रभागांमधले अनेक प्रभाग जे आहेत ते राखीव झाल्याचं पाहायला मिळालं. आता जर आपण पिंपरी चिंचवड मधला प्रभाग क्रमांक 1 पाहिला तर त्याच्यामध्ये 4 मधला एक ओबीसी, त्यानंतर महिला सर्वसाधारण आणि राखीव म्हणजे राखीवसाठीचा एक मतदारसंघ. म्हणजे प्रभाग क्रमांक 1 मध्येच महिला सर्वसाधारण 2 असणार आहेत, ओबीसी महिला आणि राखीव असा एक प्रभाग असणार आहे. तिथे प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर आपण पाहिलं तर ओबीसी महिला सर्वसाधारण आणि 2 सर्वसाधारण असे ते गट जे आहेत ते असणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला महिला राज जो आहे तो पाहायला मिळणार आहे राज्यातलं. कारण महिलांसाठी सुद्धा राखीव जे आहेत ते प्रभाग राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्याची महानगरपालिका जितकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व पक्षांसाठी जितकी महत्वाची आहे तितकीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुद्धा महत्वाची आहे राज्यातला. कारण उद्योग नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतरची सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उल्लेख जो आहे तो देखील होताना पाहायला मिळतो. या अगोदर 2017 पर्यंत जर आपण राहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बोलबाला हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र 2017ला सत्तांतर झालं आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असणारी महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने खेचून आणली. भारतीय जनता पार्टीचा महापौर जो आहे तो उषा उर्फ माई ढोरेंच्या रूपाने तिथे झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आता त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही 19-20 घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात. दादांची राष्ट्रवादी ही स्वबळाचा नारा जे आहे त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पिंपरी चिंचवड मध्ये पाहिलं तर सर संकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या सुद्धा चर्चा सुरू आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा तसे सुतोवाच जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणले की स्थानिक पातळीवर हा सगळा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. जर असं झालं तर चंदगड नगरपालिकेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येऊ शकतात. कारण पुण्यामध्ये तर स्पष्टपणे भूमिका स्वतः प्रशांत जगताप आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मांडली की महायुतीनं पुणे शहराचं वाटोळं केलंय. त्यामुळे पुणे शहरामध्ये तर काय आम्ही महायुतीतल्या कुठल्या पक्षाबरोबर युती करणार नाही. म्हणजेच राष्ट्रवादीच्या युतीची दारं सुद्धा जी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं बंद केल्याचं पाहायला मिळालं. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बरोबर उलट चित्र आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत त्या एकत्र येऊ शकतात अशी आत्ताची स्थिती आहे. अर्थात संकेत ही होती उद्योग नगरी पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या आरक्षण सोडतीबाबत आपण जाणून घेतलं. आता अर्थात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या महापालिकेचा उल्लेख केला जातो त्या मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे येऊयात. 227 वॉर्ड आहेत, 227 नगरसेवक आहेत, त्यापैकी 50% महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. कशा पद्धतीचे स्वरूप असणार आहे तिथे आरक्षणाचं? सर्वांचंच लक्ष प्रामुख्याने महानगरपालिका निवडणूक म्हटलं म्हणजे विधानसभा निवडणूक म्हटलं की सर्वांचं लक्ष जसं बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागतं तसं महानगरपालिका निवडणूक म्हटली की सर्वांचं लक्ष हे बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिकेकडे लागल्याचं पाहायला मिळालं. कारण मुंबई महानगरपालिका ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथे एकसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार वॉर्ड पद्धतीनुसार निवडणूक होतीये. त्यामुळे 227 वॉर्ड 227 नगरसेवक अशी ती रचना जी आहे ती असल्याचं पाहायला मिळते. आणि या प्रभाग रचनेचा सुद्धा मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा आरक्षण सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे. इथे जर आपण पाहिलं आपण जसं म्हटलं तसं 227 भाग वॉर्ड 227 नगरसेवक यापैकी 114 जे आहेत ते महिलांसाठी राखीव असणारे प्रभाग आहेत. म्हणजे 50% जर आपण पाहिलं तर महिला राज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड असणार आहेत 15, महिलांसाठी राखीव वॉर्ड असणार आहेत 8, अनुसूचित जमातींसाठी एकूण राखीव असणार आहेत 2, महिलांसाठी 1, ओबीसी राखीव 61, महिलांसाठी 31, सर्वसाधारण वॉर्ड 149, महिलांसाठी राखीव 74 अशी साधारणतः
मुंबई महानगरपालिकेमधली स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे राजरत्न. मात्र मुंबईमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर माजी विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांना प्रामुख्याने वेगळे प्रभाग जे आहेत ते शोधावे लागणार आहेत. किशोरी पेडणेकरांचा वॉर्ड जैसे थे जो आहे तो असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राजरत्न. त्यामुळं जे तिथले माजी विरोधी पक्ष नेते होते, मग अगदी राजा असतील किंवा स्नेहल आंबेकर असतील, ज्या माजी महापौर देखील राहिलेले आहेत, त्यांना मात्र दुसरा प्रभाग जो आहे तो शोधावा लागणार आहे. ते प्रभाग आरक्षित झाल्यामुळं आता नवीन प्रभाग त्या ठिकाणी शोधावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर 1971-72 पासून हेमचंद्र गुप्तेंपासून ते अगदी अलीकडे किशोरी पेडणेकरांपर्यंत शिवसेनेचा महापौर जो आहे तो राहिल्याचं पाहायला मिळालं. आणि आता शतप्रतिशत भाजप ज्यावेळी तयारी करते त्यावेळी तिकडे एकनाथ शिंदे सुद्धा 21 जणांच्या मुख्य कार्यकारिणीच्या रूपानं मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी प्रयत्न करतायत. नवाब मलिकांच्या रूपानं अजितदादा मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. काँग्रेसने तर काल जाहीरच करून टाकले, म्हणजे मुंबई पहिली महानगरपालिका आहे जिथं काँग्रेसने घोषित करून टाकले की आमच्या जागा ज्या आहेत त्या आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मगर जर आपण पाहिलं तर काँग्रेसने डिक्लेअर केल्यामुळे ठाकरे गट सुद्धा ती निवडणूक स्वबळावर लढण्याची किंवा राज ठाकरेला सोबत घेऊन लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चितपणे मुंबई महानगरपालिका सुद्धा सर्व पक्षांसाठी महत्वाची आणि सर्व महानगरपालिकांसाठी ज्या पद्धतीने सगळे पक्ष तयारी करतायत, थोडेसे अधिकचे कष्ट मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, या बाबतीमध्ये 24 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवण्यास सांगण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने काही साधारणतः बदल होऊ शकतो का ज्यावेळेस आक्षेप नोंदवले जातात? या आधीचा इतिहास कसा आहे सगळा? जर आपण पाहिलं राजरत्न तर फारसे आरक्षण सोडतीमध्ये बदल झालेले नाहीत. काही किरकोळ स्वरूपाचे बदल जे आहेत ते झाले. जसं प्रभाग रचनेमध्ये आपण पाहिलं पुण्यामध्ये की प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेमध्ये जवळपास 8 प्रभागांची नावं बदलली, काही प्रभागांच्या सीमा बदलल्या. मात्र जवळपास 5000च्या वरती हरकती सूचना फेटाळून लावण्यात आल्या. तसं काहीच आरक्षणाच्या बाबतीमध्ये होतं. त्यामुळे हे आरक्षण सोडत जे आहे ते अंतिम जवळपास 25 तारखेला केलं जाईल आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत जी आहे ती येऊ शकते. या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल, अशी आताची स्थिती जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतं. खरं तर आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या सर्वच महापालिकेसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. आणि विशेषतः ज्या मुख्य अर्थात महत्वाच्या महापालिका आहेत, पुणे महापालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल आणि त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका असेल, या सर्वच महापालिकेसाठी कशा पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर झालेले आहे, कोणत्या दिग्गजांना फटका बसलाय तर कोणाला दिलासा मिळालेला आहे, हे सुद्धा आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतलं आहोत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.